गई इंदिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती पाना सन्नाय, मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाईय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादि जैन भणिया, कमेन 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 स्थानाची चर्चा आपण बघतो आहे. त्याच्या माध्यमातून आम्हाला जीवाचं अस्तित्व ज्ञात होणार आहे. संयम मार्गणा आमची सुरू आहे आणि संयम मार्गणेचे 7 भेद आपण काल बघितले. असंयम, देश संयम किंवा संयमासंयम, सामायिक, छेदोपस्थापना, परिहार विशुद्धी, सूक्ष्म सांप्राय आणि यथाख्यात चारित्र म्हणजे संयम. असंयम कशाला म्हणतात त्याची व्याख्या आपण बघितलेली होती. जिथे त्रस आणि स्थावर जीवाच्या हिंसेचा त्याग नाही, 5 इंद्रियांच्या विषयांपासून तो विरत नाही, हा असंयम भाव आहे आणि त्यालाच असंयमी म्हणायचं. जीव समास 14 आहे आणि इंद्रियांचे विषय 28 आहे. जीव घात आणि इंद्रिय विषयांपासून जे विरत नाही ते असंयमी आहेत. दुसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे संयमासंयम. हे गुणस्थान मग 5व्यामध्ये हा प्रकार संयमासंयम ही त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती झालेली आहे आणि त्याचसोबत त्याला अप्रत्याख्यानावरण कषायाचा उदय इथे नाही, अनुदय आहे. अशी जेव्हा कषायांची अवस्था असते, इकडे सम्यक दर्शनाची प्राप्ती पण आहे. अशी अवस्था असताना जीवाचे नियमपूर्वक व्रत पालनाचे भाव होतात. श्रावकांची अनुव्रत जीवनामध्ये तो निश्चितपणे स्वीकारतो. अशा रीतीने ज्याची परिणती आहे आणि अनुव्रत स्वीकारतो, याचा अर्थ त्रसकायिक जीवाच्या हिंसेचा त्यांनी त्याग केलेला आहे. परंतु घर गृहस्थीमध्ये राहत असताना स्थावर कायिक जीवाच्या हिंसेला त्यांनी सोडलेलं नाही किंवा त्याला सोडता येत नाही. परंतु अनावश्यक अशी स्थावर कायिक जीवाची देखील तो हिंसा करत नाही. अशा प्रकारचा भाव ज्या गुणस्थानामध्ये आहे ते आमचं संयम अशा प्रकारची या संयम मार्गणेतली दुसरी मार्गण आहे. या ठिकाणी त्रसकायिक जीवाच्या हिंसेचा त्याग आहे, हा संयम आहे. आणि स्थावरकायिक जीवाच्या हिंसेचा त्याग घेता आला नाही असा असंयम भाव विद्यमान आहे, म्हणून याला संयमासंयम म्हणायचं. आंशिक संयम आहे म्हणून देश संयम किंवा अनुव्रत असं देखील म्हणता येतं. या भूमिकेमध्ये श्रावकांची 12 व्रत तो यथाशक्ती पाळतो आणि 11 प्रकारच्या प्रतिमा, दर्शन प्रतिमेपासून उद्दिष्ट त्याग प्रतिमेपर्यंत 11 प्रतिमांचं पालन करत करत म्हणजे क्रमाने एक एक प्रतिमा तो जीवनात स्वीकारत जातो आणि तोपर्यंत देखील त्याचा हा असंयमासंयम भाव आहे. ऐलक, क्षुल्लक आणि आर्चिका या तिन्हींची हीच गुणस्थान आहे. किंवा शुल्लिका जरी घेतली आम्ही तर शुल्लिका, आर्जिका, ऐलक आणि शुल्लक या चौघांचंही 5वं गुणस्थान असणार आहे. आता प्रश्न आहे, ऐलक, शुल्लक आणि अर्चिका या 3 पदांमध्ये श्रेष्ठ पद कुणाचं आहे? शुल्लक, ऐलक आणि अर्चिका या 3 पदांमध्ये श्रेष्ठ पद कोणाचं आहे? उत्तर अपेक्षित आहे. अर्चिका. अर्जिकांचं पद
श्रेष्ठ आहे. का अर्जिकांचं पद श्रेष्ठ आहे? सगळ्यांचे 3च गुणस्थान आहे, तेच पद आहे, उद्दिष्ट त्यागच प्रतिमा आहे. मग अर्जिकांना श्रेष्ठ का म्हटलं जातं आणि ऐल्लक क्षुल्लक त्यांच्यापेक्षा कमी दर्जाचे का मानल्या जातात? विचाराने महाव्रती म्हणतो म्हणून. अर्जिकांना महाव्रती म्हणतो म्हणून. अर्जिकांना उपचाराने महाव्रती म्हणतात, हे बरोबर आहे. परंतु अर्जिका महाव्रत धारण करू शकायला असमर्थ आहे. पण ऐल्लक आणि क्षुल्लक मात्र महाव्रत धारण करू शकतात आणि केले नाही, म्हणून या असमर्थ आहे. स्त्री पर्यायीची मर्यादा असल्यामुळे त्यांना महाव्रतांचं पालन पूर्ण करता येत नाही, 3 त्यांच्यामध्ये कमतरता राहतात. परंतु ऐल्लक आणि क्षुल्लक हे मात्र महाव्रताचं पालन करत असतात, म्हणजे करू शकतात, ते सामर्थ्य त्यांचं आहे. परंतु ऐल्लक क्षुल्लक पदधारी ते आहे आणि म्हणून अर्जिकांपेक्षा त्यांचं स्थान निम्न म्हटल्या गेलेलं आहे. क्षुल्लक पहिल्या याच्यावरचे, ऐल्लक दुसऱ्या नंबरचे आणि अर्जिका 3 नंबरच्या, अशा प्रकारचं त्यांचं स्थान निर्धारित केल्या गेलेलं आहे. आता हे जे 5वं गुणस्थान आहे, या 5व्या गुणस्थानामध्ये चारित्र कोणतं असतं? ते सतत संयम आहे, पण क्षयोपशमिक चारित्र आहे, औपशमिक चारित्र आहे की क्षयिक चारित्र आहे? 5वं गुणस्थान, या गुणस्थानात क्षयोपशमिक चारित्र आहे की औपशमिक आहे किंवा क्षयिक आहे? बहुतेक औपशमिक असेल. औपशमिक असेल. दुसरं कोणतं उत्तर? क्षयोपशमिक चारित्र या ठिकाणी त्यांचं आहे. याचं कारण असं की औपशमिक चारित्राची सुरुवात ही 7व्या गुणस्थानाच्या पुढे होते. उपशम श्रेणी ज्या वेळेला आरोहण करतात त्यावेळेला उपशम चारित्राची सुरुवात 7व्यापासून 11 पर्यंत होते. क्षपक श्रेणी जो जीव आरोहण करतो त्याला क्षयिक चारित्राची सुरुवात 7व्या गुणस्थानापासून पुढे होते आणि 12व्या गुणस्थानात क्षयिक चारित्र त्यांचं पूर्ण आहे. परंतु 5, 6 आणि 7 या गुणस्थानामध्ये मात्र क्षयोपक्षमिक चारित्र आहे आणि या ठिकाणी कर्माचा क्षयोपशम घटित करून हे चारित्र आम्हाला लावावं लागतं. हे चारित्र कसं लावायचं? एक व्याख्या मी लावून दाखवते, देश संयमाची. आम्हाला जर देश संयम प्राप्त करायचा असेल तर त्याच्या जीवनात त्याला तर पहिल्यांदा सम्यक दर्शनाची प्राप्ती असावी लागेल, तरच त्यांचं 5वं गुणस्थान होऊ शकणार आहे, हे तर निश्चित आहे. पण चारित्राविषयी त्यांची भूमिका कशी आहे, म्हणजे चारित्र मोहनीय कर्माचा कशाचा उदय आहे आणि कशाचा अनुदय आहे हे आम्हाला बघावं लागेल. त्या ठिकाणी अनंतानुबंधी चतुष्क आणि अप्रत्याख्यानावरण चतुष्क या ज्या प्रकृती आहे, 8 प्रकृती, या वर्तमान काळी उदय येण्यायोग्य या 8 कर्म प्रकृतींचा उदयाभावी क्षय आहे. म्हणजे ह्या सर्वघाती प्रकृती आहे. परत लक्षात घ्या, सर्वघाती आहे याचा अर्थ याचा उदय आला तर यत्किंचित देखील चारित्र प्रगट होणार नाही. अशा या सर्वघात करणाऱ्या प्रकृती आहे, म्हणून याला म्हणायचं सर्वघाती प्रकृती. मग आता याचा जर आम्हाला उदय आला तर चारित्र तो जीव पाळू शकणार नाही, म्हणून याचा उदय अपेक्षित नाही. मग या 8 प्रकृतींचा तो उदयाभावी क्षय करतो. उदयाभावी क्षय करतो याचा अर्थ जो काही उदय एक समय आधी त्याला परिवर्तित करतो, या 2 रूपांनी म्हणजे अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानावरण रूपांनी त्याचा उदय येत नाही. प्रत्याख्यानावरण किंवा संज्वलन रूपाचा त्याचा उदय येतो. याला म्हणायचं उदयाभावी क्षय.
अशी प्रक्रिया करतो तो वर्तमान काळी उदय येण्या योग्य अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानावरण कषायांचा उदयाभावी क्षय. पहिली प्रक्रिया. दुसरी प्रक्रिया, भविष्य काळातल्या कर्मपरमाणूंची जर उदीरणा होऊन ते वर्तमान काळात आले उदयात, तरी देखील सर्वघाती रूपाने उदयात आल्यावर यांचं काम बिघडणार आहे, म्हणजे देश चारित्र्य प्रगट होणार नाही. म्हणून भविष्यकालीन अशा या प्रकृतींच्या उदयाचा सद्वस्थारूप उपशम करतो, म्हणजे त्याला उदीरणेला अयोग्य करतो, त्याची उदीरणा होऊ देत नाही. आणि वर्तमान काळामध्ये प्रत्याख्यानावरण आणि संज्वलन यांच्या स्पर्धकांचा उदय असतो. 3 प्रक्रिया या ठिकाणी घडतात. वर्तमान काळी उदय येण्यायोग्य अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानावरणाच्या सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय. भविष्यकाळी उदयात येण्यायोग्य अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानावरणाच्या सर्वघाती स्पर्धकांचा सद्वस्थारूप उपशम. आणि वर्तमान काळामध्ये प्रत्याख्यानावरण आणि संज्वलनाचा उदय. अशी कर्माची अवस्था असताना जीवाचा जो चारित्र रूप परिणाम होतो, की त्या चारित्र रूप परिणामात हा 12 अनुव्रतांचं किंवा प्रतिमांचं पालन करतो, तो त्यांचा भाव म्हणजे देश संयम किंवा संयमासंयम अशा प्रकारचं चारित्र क्षायोपक्षमिक म्हटल्या जातं. क्लिअर व्याख्या. 3 प्रकारच्या गोष्टी आम्हाला बघायच्या आहे, की देश संयमावर आम्ही घटित केली व्याख्या. अशीच व्याख्या आम्हाला पुढच्या सामायिक छेदोपस्थापना या 2 मध्ये देखील घटित करावी लागते. अशीच व्याख्या आहे, फक्त त्या ठिकाणी आम्हाला त्यासोबत प्रत्याख्यानावरण कषाय पण जोडावा लागतो. मुनी असतात. मुनींच्या जीवनामध्ये सर्वसाधारणपणे ठोकळ मानाने जर आम्ही बोललो तर मुनींना 12 कषायांचा अनुदय असतो, असं एक साधं विधान आम्हाला करता येऊ शकतं, बिघडलं नाही. 12 कषाय कोणते? तर अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरण या 12 कषायांचा मुनींच्या जीवनात अनुदय. साधं वाक्य बोलला मी, त्याचं काय प्रक्रिया केली हे नाही पाहिलं, फक्त अनुदय आहे एवढं म्हटलं. आणि त्या ठिकाणी सांगितलं की त्यांचं ते सामायिक नावाचं अभेद चारित्र असू शकतं. जर ते निर्विकल्प भूमिकेत असेल तर सामायिक आहे, आणि जर ते 28 मूलगुणांच्या पालनाच्या भूमिकेत आले तर त्यांचं तेच चारित्र छेदोपस्थापना म्हटल्या जातं. 2 चारित्र. पहिल्यांदा देश चारित्राची व्याख्या मी घटित करून दाखवली होती. सामायिक आणि छेदोपस्थापना कंबाईंड पाहायचं. त्यामध्ये सामायिकामध्ये हा जीव अभेद निर्विकल्प समाधीमध्ये स्थित आहे. अभेद चारित्र त्याचं विद्यमान आहे. 28 मूलगुण पालण्याचा विकल्प नाही, आणि निश्चल अशी आत्मप्रवृत्ती तिथे आहे. ते सामायिक चारित्र आहे. आणि ज्या वेळेला अंतर्मुहूर्तानंतर तो भाव संपला, विकल्पाच्या भूमिकेत आले की मला माझ्या समितींचं पालन करायचं आहे, गुप्तींचं पालन करायचं आहे, महाव्रतांचं पालन करायचं आहे, अशा भूमिकेत ते आले की त्यांचं ते सामायिक चारित्र न म्हणता त्याला छेदोपस्थापना चारित्र म्हटल्या जातं. अशा तऱ्हेने सामायिक, छेदोपस्थापना आणि देश संयम या 3ही संयम मार्गणेतल्या भेदामध्ये त्यांचं चारित्र जे असणार आहे ते क्षायोपक्षमिक चारित्र असणार आहे. इथपर्यंत मला वाटते क्लिअर झालं असावं प्रकरण. आता माझा प्रश्न असणार आहे की आता या अनुषंगाने आता जशी देश संयमाची व्याख्या घटित केली तशी सामायिक चारित्राची व्याख्या लावता येईल का आणि लावू शकाल का?
अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरण या तीन प्रकृतींचा उदयाभावी क्षय, हा. आणि वर्तमानात प्रत्याख्यानावरण, भविष्यकालीन हम्म. प्रत्याख्यानावरण आणि संज्वलनचा उपशम, नाही, भविष्यकालीन नाही. नाही भविष्यकालीन ह्याच 12 लावायच्या. सदवस्था रूपा है उपशम, उपशम, भविष्यकाली उदयात येण्यायोग्य या 12ंचा सदवस्था सद्वस्थारूप उपशम. उपशम, आणि वर्तमान काळात वर्तमानकालीन प्रत्याख्यानावरण आणि संज्वलन, संज्वलन हा यांचा यांचा प्रत्याख्यानावरण गेलाय, फक्त संज्वलन आहे आता, म्हणून संज्वलनचा उदय. उदय असताना जीवाचे जे परिणाम होतात जीवाचा त्या सामायिक त्याला सामायिक संयम असे म्हणतात. संयम, त्याला अभेद रूप म्हणजे निर्विकल्प समाधी रूप परिणाम होईल, त्याला सामायिक चारित्र्य म्हटल्या जातं. म्हणजे 3 प्रक्रिया पाहिल्या आपण. वर्तमान काळी उदय येण्यायोग्य अनंतानुबंधी अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरण या 12 कषायांच्या सर्वघाती स्पर्धकांचा, प्रत्येक शब्द महत्वाचा आहे, हे सगळे स्पर्धक सर्वघाती आहे, सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय, पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन, भविष्यकाळी उदयात येण्यायोग्य याच 12 म्हणजे अनंतानुबंधी अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरण या 12ंचा सद्वस्थारूप उपशम आणि वर्तमान काळामध्ये संज्वलनचा उदय. अशी कर्माची अवस्था असताना जीवाचा जो सामायिक रूप अभेद चारित्राचा परिणाम होईल, हे सामायिक चारित्र आहे, किंवा स्वतःच्या आत्मस्वभावात स्थिर राहणं रूप परिणाम, ते सामायिक चारित्र आहे. या ठिकाणी सामायिकामध्ये संज्वलनचा मंद उदय लावायचा आणि छेदोपस्थापनेच्या भूमिकेमध्ये तीव्र उदय लावायचा. तर अशा प्रकारचं सामायिक आणि छेदोपस्थापना व्याख्या बरीचशी चांगली सांगितल्या गेली आहे. कारण क्षयोपशमाची व्याख्या एकदम पहिल्या अटेम्प्ट मध्ये करेक्ट सांगणं कठीणच आहे, पण तरी देखील अत्यंत सुंदर असा प्रयत्न हा राहिलेला आहे. असे हे सामायिक आणि छेदोपस्थापना. आता छेदोपस्थापना, सामायिकचं सांगितलं की अभेद चारित्रामध्ये जे लीन असतात, ही गुणस्थानं आहे 6 पासून 9 पर्यंतची. 6, 7, 8 आणि 9. 10वं गुणस्थान का सोडलं? सामायिकासाठी 10वं गुणस्थान का सोडलं? कारण ते स्वतंत्र आहे, सूक्ष्म सांपर आहे, हे स्वतंत्र चारित्र आहे, म्हणून 6 ते 9 गुणस्थानं लावलेली आहे. नंतर छेदोपस्थापना चारित्र. छेदोपस्थापनेमध्ये जरी भेदरूप रत्नत्रयामध्ये ते स्थित झाले, तरी देखील व्याख्या बघत असताना प्रमादवश, कारण या ठिकाणी संज्वलनचा तीव्र उदय आहे, संज्वलनच्या तीव्र उदयामध्ये मुनींच्या जीवनामध्ये देखील प्रमत्त अवस्था असते. प्रमत्त अवस्था असते म्हणजे आपल्यासारखा आळस ते करणार नाही, परंतु त्यांच्या जीवनामधला प्रमाद असणार आहे आहाराला जाण्याचा विकल्प होणे, मंदिरामध्ये भगवंताच्या दर्शनाचा विकल्प होणे, जर श्रावकगण उपस्थित असेल तर त्यांना उपदेश देण्याचा भाव होणे, किंवा शास्त्र लिहिण्याचा भाव होणे, अशा प्रकारचा त्यांचा जो काही भाव आहे, याला या ठिकाणी भेदरूप रत्नत्रय किंवा प्रमाद म्हटलेलं आहे. म्हणजे प्रमाद आपल्यासारखा आळस केला, कंटाळला, हा प्रमाद त्यांच्या जीवनात नाही. त्यांची तर ती दिनचर्या, प्रतिक्रमण, स्वाध्याय, षट आवश्यक हे अपरिहार्यपणे पाळतातच पाळतात, परंतु हा जरी विकल्प त्यांच्या जीवनात आला तरी देखील ते प्रमत्त मुनी, प्रमत्त विरत या संज्ञेला प्राप्त होतात. म्हणून प्रमादवश सामायिक चारित्रापासून च्युत झाले असताना प्रायश्चित्तादीद्वारे लागलेल्या दोषांना दूर करून पुन्हा संयमामध्ये लीन राहणं, याला छेदोपस्थापना म्हटल्या जातात. छेद आहे आणि उपस्थापना पण आहे. छेद आहे म्हणजे खालच्या भूमिकेत आले, आणि उपस्थापना केली म्हणजे परत वरच्या भूमिकेमध्ये गेले. अशा तऱ्हेने हे 2 चारित्र त्यांच्या जीवनामध्ये निरंतर राहतं. 6वं
आणि 7व्या गुणस्थानामध्ये ते अशा तऱ्हेने झुलत असतात. जसा पाळणा आहे आणि पाळण्याचा झोका सुरू राहतो त्याप्रमाणे त्यांचं हे 6वं 7वं गुणस्थान सुरू असतं. आणि याची ही गुणस्थान आहे 6 ते 9 पर्यंतच्या गुणस्थान. 28 मूलगुणांमध्ये स्वतःला स्थापित करणे म्हणजे छेदोपस्थापना चारित्र्य किंवा संयम म्हटल्या जातो. आता नंतरचं चारित्र्य आमचं संयम असणार आहे परिहार विशुद्धी संयम. परिहार विशुद्धी म्हणजे जीव विराधना कोणत्याही प्रकारे शरीराकडून होणार नाही अशा प्रकारे त्यांची जी विशुद्धी वाढलेली आहे हे परिहार विशुद्धी चारित्र्य आहे. हे अत्यंत दुर्धर असं चारित्र्य आहे. हे सगळ्याच जीवांना प्राप्त होत नाही. यासाठी त्यांना काही नियम त्यांच्या जीवनात त्यांचे असतात किंवा त्यांचं आयुष्य पहिलेपासून कशा प्रकारे व्यतीत झालेलं असतं त्यावर त्यांना या चारित्र्याची प्राप्ती निर्भर आहे. म्हणून ज्या संयमामध्ये अहिंसा प्रधानतेने आहे, जीव हिंसेचा पूर्णतः परिहार आहे. म्हणजे गमन जरी केलं तरी गमन करतानाही कोणत्याही बादर जीवांची हिंसा त्यांच्याकडून घडत नाही अशा प्रकारची त्यांची परिणती किंवा भूमिका असते. नंतर असे ते चारित्र्य त्या जीवांना प्राप्त होते ज्यांनी वयाच्या 30 वर्षाचा काळ पहिला आपला अत्यंत सुखामध्ये व्यतीत केलेला आहे. मग ते दीक्षा घेतात. तीर्थंकरांच्या पादमुलाजवळ 8 वर्षेपर्यंत प्रत्याख्यान नावाच्या 9व्या पूर्वाचे अध्ययन करतात. 3ही संध्या समय सोडून 2 कोस गमन करण्याचा ज्यांचा नियम आहे. याशिवाय जे 11 अंग 14 पूर्वामध्ये पारंगत असतात, जे जन्म योनी देश द्रव्य स्वभाव आदींना चांगल्या प्रकारे जाणतात, प्रमादरहित महावीर्यशाली महाशक्तिमान कर्माची परम निर्जरा करणारे आणि अत्यंत कठीण तप आचरण करणारे असे जे जीव असेल त्यांनाच या परिहार विशुद्धी संयमाची प्राप्ती होते. त्यामुळे त्यांच्या शरीराकडून जीव विघात होत नाही. यांचं गुणस्थान मात्र 6 आणि 7च असतं. 6वं आणि 7वं हेच 2 गुणस्थान परिहार विशुद्धी संयमाचे आहे. श्रेणी आरोहण करताना ह्या परिहार विशुद्धीचा त्यांना त्याग करावा लागतो. अशा तऱ्हेने किंवा आत्मस्वभावात लीन राहतात तर त्यामुळे त्यांना गमन आदी क्रिया होत नाही आणि म्हणून हे परिहार विशुद्धी चारित्र्य 6व्या आणि 7व्या या 2 गुणस्थानातच मांडलेलं आहे. या परिहार विशुद्धी असा संयम जो आहे याचा काळ जघन्य काळ पाहिला तर अंतर्मुहूर्तपर्यंत कुणा जीवाला हे चारित्र्य असू शकेल. आणि उत्कृष्ट काळ बघितला तर एखाद्या जीवाचं जर 1 करोड वर्ष पूर्व चतुर्थ काळामध्ये आयुष्य असेल आणि त्याला 30 वर्षाचा त्याचा काळ गृहस्थ अवस्थेत गेला, 8 वर्षाचं अध्ययन काळ गेला तर 30 वर्ष अधिक म्हणजे एकूण 38 वर्ष आणि अंतर्मुहूर्त एवढा काळ सोडून आयुष्यभर परिहार विशुद्धी चारित्र्य राहू शकतो. तो जीव त्या भवामध्ये केवल ज्ञानाची प्राप्ती न करणारा जीव असतो. त्याला त्या भवामध्ये मोक्षाची प्राप्ती होत नाही. असा हा परिहार संयमधारी जीव जास्तीत जास्त एवढा काळ असू शकतो. क्लिअर? यानंतर सूक्ष्म सांप्रदाय चारित्र्य किंवा संयम. सूक्ष्म म्हणजे अत्यंत क्षीण, नंतर सांप्रदाय म्हणजे लोभ आणि संयम अत्यंत सूक्ष्म लोभ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सूक्ष्म सांप्रदाय गुणस्थान म्हटल्या जातं. उपशम श्रेणी किंवा क्षपक श्रेणी 2 श्रेणी लक्षात घ्यायचंय.
आणि श्रेणीचा अर्थ काय? श्रेणी म्हणजे काय? काय समजलं श्रेणी या शब्दावरून? आपण हा शब्द नेहमी ऐकतो, श्रेणी चढणं. श्रेणी म्हणजे शुद्धतेत वाढ. शुद्धतेत वाढ. दुसरं कोणतं उत्तर अपेक्षित? अवरोहण करत जाणे. परिणामांची विशुद्धता. परिणामांची विशुद्धता, बरोबर आहे, हे सगळं बरोबर आहे. पण चारित्र्य प्राप्तीसाठी उद्यम करणे, चारित्र्यासाठी प्रयत्न सुरू होणं, याचं नाव आहे श्रेणी आरोहण करणं. सम्यक दर्शनाची प्राप्ती झालेली आहे, परंतु आता चारित्र्य मात्र अजून क्षमिक आहे. शुद्ध चारित्र्याच्या प्राप्तीचा प्रयत्न असणं, याला म्हणायचं श्रेणी आरोहण करणं. म्हणून उपशम श्रेणी किंवा क्षपक श्रेणी म्हणजे उपशम चारित्र्यासाठी प्रयत्न करणं किंवा क्षायिक चारित्र्यासाठी प्रयत्न करणं, याचं नाव आहे श्रेणी आरोहण करणं. ठीक आहे. तर उपशम श्रेणी किंवा क्षपक श्रेणी मांडणाऱ्या जीवांना जेव्हा संज्वलन लोभ कषायाचा अत्यंत सूक्ष्म उदय असतो, त्याला सूक्ष्म सांप्रदाय गुणस्थान असं म्हणतात. हा जो संयम आहे, सूक्ष्म सांप्रदाय हा वेगळ्या प्रकारचा थोडा संयम असा आहे की 6 ते 9 मध्ये संज्वलनचाच उदय सुरू आहे. क्रोधाचा, मानाचा, मायेचा, बादर लोभाचा. 9व्या गुणस्थानामध्ये बादर लोभाचा उदय आहे आणि 9व्या गुणस्थानामध्ये याची जीवाची प्रक्रिया या बादर लोभाला सूक्ष्म कृष्टीद्वारा सूक्ष्म सूक्ष्म करत जातो. म्हणजे हा लोभ जो आहे बादर रूपाचा होता, ज्ञात होत होता, तो आता अत्यंत क्षीण क्षीण करतो, सूक्ष्म सूक्ष्म करतो. याला प्रक्रिया म्हटलेली आहे सूक्ष्म कृष्टीकरणाची प्रक्रिया. ही केल्यानंतर ज्या वेळेला हा लोभ अत्यंत कृश झालेला आहे, त्याच्यामध्ये ताकद उरलेली नाही, परंतु अजूनही तो जीवित आहे, या लोभाचा उदय आला की त्या जीवाला सूक्ष्म सांप्रदाय गुणस्थान प्राप्त होतं. हा सूक्ष्म सांप्रदाय म्हणजे अत्यंत क्षीण झालेला लोभाच्या उदयाचा परिणाम. आतापर्यंत मोहनीयाचा उदय होता, मोहनीयाच्या उदयात जीवाचा संज्वलन मोह म्हणजे लोभ दिसत होता. आता इथे देखील संज्वलन लोभाचाच म्हणजे मोहनीयाच्याच भेदाचा सूक्ष्म उदय विद्यमान आहे, परंतु हा मोहनीय कर्माला मात्र बांधण्याला असमर्थ आहे. म्हणजे या सूक्ष्म लोभाची परिणती थोडी वेगळ्या दर्जाची आहे. 9व्या गुणस्थानापर्यंत जो बादर लोभ होता, तो मोहनीय कर्माला बांधत होता, मोहनीय कर्माचा बंध तिथे होत होता. 10व्या गुणस्थानात जसा सूक्ष्म लोभाचा उदय झाला, त्याबरोबर मोहनीय कर्माचा बंध रुकला. उदय आहे, पर्यायी तो भाव आहे, परंतु नवीन कर्मबंध होत नाही. अशी त्या ठिकाणी जी अवस्था झालेली आहे, याचं नाव आहे सूक्ष्म सांप्रदाय गुणस्थान. सूक्ष्म लोभाचं वेदन तो करतो आहे, म्हणजे पर्यायी तो लोभ विद्यमान आहे. उदयामध्ये सूक्ष्म लोभ म्हणजे वेदनीय मोहनीय कर्माचा उदय पण विद्यमान आहे, पण असा उदय विद्यमान आहे की आता मोहनीय कर्माला तो आकर्षित करायला समर्थ नाही, म्हणून मोहनीय कर्माचा बंध रुकला आहे. परंतु वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं की या ठिकाणी हा जो काही मोहनीय कर्माचा उदय आहे, सूक्ष्म लोभाचा परिणाम आहे, हा मोहनीय कर्म जरी बांधू शकत नाही, तरी या सूक्ष्म लोभाच्या परिणामामुळे, कारण बंध करण्यासाठी राग द्वेष मोह हेच परिणाम असतात, मोहनीय कर्माच्या उदयातच नवीन बंध होतो. त्यामुळे हा सूक्ष्म लोभाचा परिणाम तिथेही ज्ञानावरण, दर्शनावरण,
वेदनीय, अंतराय, नाम आणि गोत्र या 6 कर्मांना बांधतो आहे. या 6 कर्माचा बंध तिथे होतो आहे. एवढी विशेषता या सूक्ष्म सांप्रदाय गुण म्हणजे संयमाची लक्षात ठेवायची आहे. याचं गुणस्थान आहे केवळ एक 10वं गुणस्थान. सूक्ष्म सांप्रदायाचं एकच गुणस्थान आहे 10वं गुणस्थान. आणि प्रक्रिया जरी इतकं डिटेल लक्षात राहिलं नाही तरीही चालेल. पहिल्या ऐकण्यामध्ये एवढं डिटेल लक्षात राहू शकत नाही, परंतु वारंवार हे शब्द जेव्हा कानावरून जातील तेव्हा आम्हाला काही ना काही प्रमाणामध्ये त्याचं आकलन होणार आहे. म्हणून हा विषय कठीण आहे हे समजू नका. याच्याही पेक्षा कठीण पेपर आम्हाला सोडवता येऊ शकतो. पहिल्यांदा हा विश्वास ठेवायचा आहे. आणि नाही समजलं तर आमचे मार्क तर काही कटणार नाहीये. आम्हाला जे समजणार आहे तेही आमच्या कल्याणाचंच आहे. म्हणून सूक्ष्म सांप्रदायामध्ये ठोकळ मानाने एवढं लक्षात ठेवायचंय की हे गुणस्थान 10वं असणार आहे. या ठिकाणी संज्वलनच्या सूक्ष्म लोभ कर्माचा उदय आहे. जीवाचा भाव देखील जरी व्यक्त झाला नाही तरी देखील सूक्ष्म लोभाचा परिणाम त्याच्या जीवनामध्ये विद्यमान आहे. आणि हा लोभ आता मोहनीय कर्म मात्र बांधू शकत नाही. 6 कर्मांचा तो बंध तिथे करतो आहे. इथपर्यंतचं प्रकरण आपण बघितलं. आता यथाख्यात संयम आपण उद्याला बघू. यावर सगळ्या संयमावर कुणाला प्रश्न असेल तर विचारू शकता. ताई हं? अनंत हॅलो. परिहार विशुद्धी संयम असणाऱ्याला केवळ ज्ञानाची प्राप्ती का नाही होत? नाही, होऊ शकते. जर त्यांनी परिहार विशुद्धी संयम सुटलं त्याचं श्रेणी आरोहण केली तर होऊ शकते. पण जर करणार नाही तो जीव तर तो आयुष्यभर परिहार विशुद्धी संयम पालन करेल. होऊ शकत नाही असं नाहीये, होऊ शकते. ताई अनंतानुबंधी स्वमुखानं जात नाही म्हणतात, तर मग अनंतानुबंधी प्रत्याख्यानाने प्रत्याख्यानाचा सद्वस्ता रूप उपशम कसं सांगितलं? अनंतानुबंधी स्वमुखाने जात नाही याचा अर्थ अनंतानुबंधी कर्म हे प्रत्याख्यानावरून अप्रत्याख्यानावरून रूपाने परिणमतं. हो. म्हणून आणि सद्वस्ता रूप उपशम म्हणजे काय आहे? केवळ सत्तेत असणं, उदिरणेला अयोग्य असणं. भविष्य काळात येणार आहे ते उदयात. हो. फक्त त्यांनी आत्ता येऊन आमची गडबड करू नये म्हणून त्याला म्हटलं तू ऍज इट इज राहा, जिथे आहे तिथे तू राहा, आम्हाला काही फरक पडणार नाही. ठीक आहे. हो, ठीक ठीक आहे. आज मी जिनवाणी स्तुती टाकलेली आहे त्या व्हॉट्सअपवर, ती आपण स्तुती म्हणू आणि शास्त्र बंद करू. स्याद्वादनय षटद्रव्य गुण पर्याय और प्रमाणका जड कर्म चेतन बंध का कर्म के अवसान कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शतबार है, वंदना शतबार है. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सर्वसाहूणं. सर्वांना जय जिनेंद्र.